तर परळ इथल्या तकदीर गणेशोत्सव मंडळाकडनं रांगोळीपासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाकडनं नाविन्यपूर्ण अशी बाप्पाची मूर्ती साकारली जाते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं सामाजिक संदेश दिले जातात आणि त्याच पद्धतीनं गेले कित्येक वर्ष ही मंडळं काम करतात। आत्ता मी परळ या विभागात आहे। तकदीर टेरेस गणेशोत्सव मंडळाकडनं दरवर्षी बाप्पाची मूर्ती जी आहे ही इको फ्रेंडली कसे होईल या पद्धतीनं साकारली जाते। यावर्षीची तकदीर टेरेस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ यांच्याकडनं रांगोळीचा बाप्पा जो आहे हा साकारण्यात आलेला आहे। संपूर्णपणे ही मूर्ती रांगोळीची बनवण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी जर आपण पाहायला गेलं तर गेल्या वर्षी याच मंडळाकडनं कापसाची मूर्ती जी आहे ही बनवली होती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे हा त्यांनी वेधून घेतला होता। यावर्षी काहीसा वेगळा प्रयत्न जो आहे तो या मंडळाकडनं केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण बाप्पाचं रूप जे आहे हे रांगोळीमध्ये साकारण्यात आलेलं आहे। रांगोळीपासून बाप्पाची मूर्ती जी आहे ही तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही आगळी वेगळी गणेश बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी परळमध्ये अनेक भाविक येत आहेत। खरं तर आपण या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष आहेत नंदकिशोर चव्हाण, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दरवर्षी तुमचं मंडळ एक वेगळ्या पद्धतीनं बाप्पाची मूर्ती साकारून त्याच्यातनं संदेश देत असतं। यावर्षी रांगोळीची संकल्पना कुठच्या संकल्पनेतनं घेतलेली आहे? खरं तर आमचं मंडळ तकदीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे जे भाविक येतात ते ह्याच अपेक्षेने येतात की इकडे काहीतरी वेगळं नवीन नाविन्यपूर्ण बघायला मिळेल। आम्ही दरवर्षी तोच प्रयत्न असतो आमचा की काहीतरी नवीन करायचा। यावर्षी आम्ही रांगोळी ही संकल्पना यासाठी घेतलेली आहे की रांगोळी म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं संस्कृतीचं मांगल्याचं प्रतीक आहे। ते मांगल्याचे प्रतीक त्या मांगल्याच्या प्रतीकामधूनच आपण श्रीची मांगल्याची मूर्ती का बनवू नये अशी संकल्पना आमचे मूर्तिकार किशोर कांदळकर यांच्या डोक्यात आली आणि आम्ही सर्व बालगोपाळांनी मिळून ती साकारली। यश आलं आहे। जे कोणी भाविक येतात त्यांच्या अपेक्षेला आम्ही नक्कीच त्यांची पूर्तता केलेली आहे। रांगोळी म्हणजे आपल्या प्राचीन काळापासून त्याची जी महत्त्व आहे रांगोळीबद्दल ते प्राचीन काळापासून आहेच, परंतु स्त्रीच्या एखाद्या घरात तिची स्त्रीची प्रतिमा तिचं जे काय ते संपूर्ण रूप त्या रांगोळीत आलेलं असते त्या संकल्पनेमधूनच आम्ही ही रांगोळीची मूर्ती साकारलेली आहे। ह्यापुढे मंडळ असेच एक विविध उपक्रम विविध संकल्पना साकारत राहील। तरी सर्व भाविकांनी असेच आमच्यावर प्रेम दाखवावे हीच अपेक्षा। धन्यवाद। नक्कीच तकदीर टेरेस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं बाप्पाचं अत्यंत मनमोहक असं रूप जे आहे हे साकारलेलं आहे आणि एक वेगळं आकर्षणसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं। कारण का अत्यंत एका सोसायटीच्या समोर हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि लोक विचार न करत की रांगोळीचा बाप्पा कुठे आहे अशा पद्धतीनं विचारत हा बाप्पा पाहण्यासाठी आणि या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी।